तर नाशिकमधून पदाधिकारी आता मुंबईकडे रवाना झालेत। मनसे कार्यालयाबाहेर गुढी उभारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनसेच्या राजगड कार्यालयापासून पदाधिकारी मुंबईसाठी रवाना झालेत। त्यामुळे एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये आज जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। कारण आज ठाकरे बंधूंकडून हा विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आणि यासाठी आता मनसैनिक हे नाशिकमधून रवाना झालेत। तरी दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। एकीकडे नाशिकमधून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले, तर दुसरीकडे वरळी डोम या ठिकाणी आता मनसे नेत्यांकडून या संपूर्ण ठिकाणाची चौकशी केली जाते, पाहणी केली जाते। आज दोन्ही ठाकरे बंधू एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर असणार आहे। खरं तर राज्यासाठी राजकीय समीकरणासाठी ही अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण तब्बल 2 दशकांनंतर दोन्हीही ठाकरे बंधू हे एकाच व्यासपीठावर असणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये, महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह, जल्लोषाचं वातावरण, उत्साह सध्या पाहायला मिळतोय। एकंदरीतच आज या सगळ्या पार्श्वभूमीवर वरळी डोम या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। डॉग स्क्वॉड देखील तैनात करण्यात आलेले या संपूर्ण परिसराची आता मनसे नेते पाहणी करतायत। तर आजच्या या मेळाव्यासाठी आता पदाधिकारी हे नाशिकमधून मुंबईकडे रवाना झाले, तर दुसरीकडे वरळी डोम या ठिकाणी आता मनसे नेते यांच्याकडून पाहणी केली जाते। एकंदरीतच पोलिसांसोबत आता मनसे नेत्यांची ही संपूर्ण चौकशी सध्या सुरू आहे। या संपूर्ण परिस्थितीचा, या वरळी डोम या ठिकाणचा आढावा सध्या घेतला जातोय। तर दुसरीकडे राज्यभरातले कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे। घोषणाबाजी केली जाते, गुढी उभारून हा विजयी मेळावा साजरा केला जातोय। ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरेची माणसाचा विजय असो, मराठी भाषेचा। हिंदी सक्तीचा GR महायुती सरकारला रद्द करावा लागला। त्याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसेच उद्धव साहेब ठाकरे हे एकाच मंचावरती उपस्थित राहणार नाही। ही तर खरी मराठीची हा एक प्रकारचा मोठा विजय आहे आणि तो विजय उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार असतील, साहित्यिक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, सगळ्यात मोठ्या संख्येने तरुण आज वरळी येथे उपस्थित राहणार आहे आणि त्यासाठीच आम्ही विजय उत्सव म्हणून ही गुढी उभारलेली आहे।